आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। नात्यांची मर्डर मिस्ट्री आणि आपण बोलतोय अर्थातच शीना बोरा हाय प्रोफाइल मर्डर केस बद्दल। असं म्हणतात की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये, पण या केसला पाहता कदाचित ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधता येईल, पण या शीना बोराची हत्या कुणी केली आणि याच्यामध्ये नेमकी कोण कुणाची कशी मुलगी आहे किंवा काय नातेसंबंध आहेत यांचा स्वतःचा असा एक गुंता आहे की तो मात्र शोधता शोधता सध्या पोलिसांच्या नाकी नऊ आलेले आहेत। मुंबईचे पोलीस आयुक्त स्वतः एका तपासामध्ये एका मर्डर मिस्ट्रीमध्ये स्वतः चौकशी करण्याचा प्रयत्न करतायत। याची इतकी डेप्थ आहे जी आपल्याला लक्षात येऊ शकते। आपण त्याबद्दल बोलणार आहोत। हा एवढा प्रकार करण्याची काही गरज आहे का? इतक्या गंभीर पातळीपर्यंत हे प्रकरण का गेलेलं आहे? 2012चं प्रकरण 2015 पर्यंत का लांबलेलं आहे? त्याच वेळी याची दखल का घेतली गेली नाही? खरंच कोण कुणाच्या नात्यांमधलं आहे त्याचे अनेक मुद्दे लक्षातच येत नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये आता हे प्रकरण आणखी वेगळ्या पातळीवर आलेलं आहे, कारण आज दिवसभर अनेक घडामोडी घडल्या। या क्षणाला खुद पोलीस आयुक्त राकेश मारिया खार पोलीस ठाण्यात इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, ड्रायव्हर श्याम राय यांची चौकशी करतायत, तर मिखाईल बोरा आणि पीटर मुखर्जी देखील खार पोलीस ठाण्यात बसून या सर्वांची चौकशी राकेश मारियांच्या अंतर्गत केली जाते। आणि काल देखील राकेश मारियांनी खार पोलीस ठाण्यात इंद्राण्याची 10 तास चौकशी केली। दरम्यान आरोपी संजीव खन्नाला आज कोलकात्याहून मुंबईत आणल्यानंतर कोर्टाने त्याला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मुंबई पोलिसांनी त्याला घटनास्थळी म्हणजे पेणमधील गागोद्याला नेलं। विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या टीमने सकाळी गागोद्याला जाऊन घटनास्थळावरून काही अवशेष आणले आणि ते अवशेष शीनाचे आहेत का हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलेत। या निमित्तानं रायगड पोलिसांचा एक गोंधळही उघडकीस आला। मे 2012 मध्ये पेण पोलिसांनी त्यांना सापडलेले एका मृतदेहाचे अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते। 1476-2012 असा त्याचा नंबर होता। तुटलेला दात आणि हात गुलाबी कपड्यात पॅक करून फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते, पण 3 वर्षांनंतरही त्याचा अहवाल आलाच नाही। आणि आता शीना बोराच्या हत्येचं प्रकरण उकरून पुढे आल्यानंतर असे कुठलेही सॅम्पल आपल्याकडे आले नाहीत असा दावा फॉरेन्सिक लॅबकडून केला जातोय। मग पाठवलेले सॅम्पल गेले कुठे असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान गुवाहाटीहून आलेला शीनाचा भाऊ मिखाईल याला पोलिसांनी डीएनए तपासणीसाठी सांताक्रूज मधल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये नेले आणि त्याला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहे। हे झाले आजचे सगळे अपडेट्स। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पहिल्यांदा नजर टाकूयात की हे सगळं इंद्राणी शीना बोरा हे सगळं प्रकरण जी फॅमिली ट्री आहे ती नेमकी आहे तरी कशी ती बघूयात आणि चर्चेकडे वळूयात। पहिला पती सिद्धार्थ दास। सिद्धार्थ पासून 2 मुलं, मुलगा मिखाईल, मुलगी शीना। यानंतर 1993 मध्ये कोलकात्यात संजीव खन्नाशी केलं दुसरं लग्न। संजीव खन्ना पासून इंद्राणीला 1 मुलगी, मुलीचं नाव विधी। 2002 मध्ये इंद्राणीनं पीटर मुखर्जी बरोबर केलं 3रं लग्न। पीटर पासून इंद्राणीला अपत्य नाही। पीटर मुखर्जीने केलीत 2 लग्न। पहिली पत्नी शबनम, शबनमला 2 मुलगे राहुल आणि रॉबिन। दुसरं लग्न इंद्राणीशी। तेव्हा ही फक्त झाली काही प्रमाणातली ओळख, कारण ह्याला आणखी गुंतागुंतीचे काही गंभीर कंगोरे आहेत, कारण माहिती अशा स्वरूपात येते की ह्याच्यामधले मुद्दे केवळ संपत्तीच्या वादाचे नसून काही अनैतिक संबंधांचे सुद्धा आहेत। मात्र उघडकीस कुठलाही थेट पुरावा नसल्यामुळे त्याबद्दल भाष्य करता येत नाहीये। आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरता आहेत प्रसाद नेरुरकर, गुन्हेगारी विषयाचे पत्रकार आहेत। अनेक वर्ष त्यांनी गुन्हे क्षेत्रामध्ये रिपोर्टिंगचं काम केलेलं आहे। आणि सुरेश खोपडे, निवृत्त पोलीस अधिकारी आपल्यासोबत पुण्याहून आहेत। दोघांचंही स्वागत। मी सगळ्यात आधी सुरेश खोपडेंकडे जाईन। खोपडे सर, यामध्ये आपण बघतोय की स्वतः पोलीस आयुक्त या चौकशीसाठी ठाण मांडून बसलेले आहेत। 2012चं प्रकरण पुन्हा एकदा उकरून बाहेर येतं 2015ला। पोलिसांचा रोल तुम्ही कसा बघता यामध्ये? खरं तर यातून खरं पोलिसांचं चित्र जनतेच्या समोर येत आहे। 2012 मध्ये काही एका व्यक्तीचे शरीराचे अवशेष सापडतात जळालेल्या अवस्थेमध्ये आणि त्यामध्ये फक्त अकस्मात मृत्यू दाखल होतो। ही खूपच मोठी गंभीर बाब आहे। बरं। आणि यानंतर असं आहे की अकस्मात मृत्यू दाखल केल्यानंतर सुद्धा त्या पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन DYSP रँकचा अधिकारी करतो, SP रँकचा अधिकारी त्या पोलीस स्टेशनचं करतो, कधी DIG सुद्धा इन्स्पेक्शन घेतात आणि मग या येडींचं झालं काय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। जिथं दात सापडलेले आहेत आणि हाडं सापडलेले आहेत, खरं तिथं पहिल्यांदा मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता। आणि मग
गुन्हे वाढायला नको म्हणून हे सगळं आकडेवारीवरती चालणारं पोलीस दल, बाकी त्यांना काही शुभाशुभ असत नाही हो. आणि मग आकडे लपवण्यासाठी केलेला हा प्रयास आहे. बरं. आणि त्याशिवाय मग एवढं प्रकरण दाबलं जातं तर याला देखील पोलिसांना दिशाभूल करणारी यंत्रणा देखील त्याच वेळेला कार्यरत असली पाहिजे. बरं. याबद्दल देखील पोलिसांनी विचार केला पाहिजे अर्थात. असं मला वाटतं. आपण स्टुडिओमध्ये येऊयात. प्रसाद नेरुरकर आपल्या सोबत आहेत. प्रसादजी, आज तुम्ही सुद्धा या रिपोर्टिंग मध्ये आहातच सगळं. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघताय? 2012ला हे एवढं गंभीर का वाटलं नव्हतं पोलिसांना? आणि एक असंही म्हटलं जाऊ लागलेलं आहे की हे प्रकरण काय आहे हे पोलिसांना माहीत होतं. 2015ला जे समोर आले ते आपल्या समोर 2012 सालीच केस सॉल्व्ह होती. अतिशय योग्य आहे. एक मुलगी अचानक गायब होते, तिची आई तक्रार करत नाही. आता आपण समजू शकतो की तिचा हेतू आहे. बरं. तिचा भाऊ तक्रार करत नाही. तिचा त्या काळातला प्रियकर ही तक्रार केल्याचं सांगतो, पण त्याला अजून कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत. जर त्याने ते पुरावे दिले तर पहिला गुन्हा खार पोलिसांविरुद्ध, दुसरा गुन्हा वरळी पोलिसांविरुद्ध आणि तिसरा गुन्हा हा पेन पोलिसांविरुद्ध नोंदवला जायला पाहिजे. म्हणजे ती मुलगी गायब झाल्यानंतर कोणीही ह्या प्रकरणातल्या तक्रारी केल्या नाहीत. आणि 3 वर्षानंतर ह्या प्रकरणाला वाचा फुटली. ह्या प्रकरणामध्ये असं झालेलं असू शकतं की मुखर्जीने आपल्या मुलीची हत्या केली अशी एक इन्फॉर्मेशन मुंबई पोलिसांना आली. मुंबई पोलिसांना आल्यानंतर त्याच्यामधला सगळ्यात जी कमजोर कडी आहे ती ड्रायव्हर. मग ड्रायव्हरला उचलल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्याचा शोध लागू शकेल. त्या अनुषंगाने ड्रायव्हरला उचलण्यात आलं असावं. तसं असेल तर एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि इतक्या वरच्या थरावरच्या महिलेकडे काम करणाऱ्या पोलिसांचं म्हणणं आहे की आता ही जी कमजोर कडी सापडली, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ही आता सापडली कारण कुठल्या तरी एका माहितीकाराने टिप दिली पोलिसांना, त्यातून हे प्रकरण समोर आलं असं म्हटलं जातंय. ते तसं आहे का? मग तसं जर असेल तर पहिल्या दिवशी हा प्रकरणाचा तपास पूर्णपणे संपतो. कारण ज्या महिलेने आपल्या मुलीची हत्या केली आणि त्याच्या बरोबर असलेला सामील असलेल्या ड्रायव्हर ज्याने साथ दिली आणि त्याचा पहिला पती, या तिघांची नावं मुंबई पोलिसांना उघड झाली. तिघांनीही आणली आणि स्वतः दस्तूरखुद्द मुंबई पोलीस आयुक्त एवढ्या मोठ्या मुंबईतून तिथे जाऊन ठाण मांडून चौकशी करतायत आणि गेले 2 दिवस त्यांना ह्या प्रकरणाचा मुळाशी जाता येत नाही असं ते सांगतात की अजून हेतू निष्पन्न झालेला नाही. आणि आता हेतू निष्पन्न करून मुंबईला काय दाखवू इच्छित आहेत? कारण हे संपूर्ण समाजाचा एका वरच्या थरातला जो काही अनैतिक आणि नैतिक संबंधामधले ते हा गुन्हा झालेला आहे. आणि हा गुन्हा आम्ही इथपर्यंत जाऊन तुम्हाला शोधतो असा मुंबई पोलीस आयुक्तांना एक मेसेज द्यायचा असेल तर हे सगळं हे जे चाललंय ते. दुसरी गोष्ट, आता त्या मुलीची ती हाडं सापडली, त्या हाड्यानंतर DNA होणार. DNA मधून तिची आई निष्पन्न होईल. वडील कोण हे फक्त इंद्राणीच सांगू शकते. आणि आता मुंबई पोलीस तिच्या मूळ वडिलांपर्यंत जाणार आहेत का? आणि हे प्रकरण खरंच इतकं मोठं आहे का की त्यासाठी गेले 3 दिवस संपूर्ण पोलीस यंत्रणा तिथे जाऊन तपास करते आहे. इतकंच नव्हे तर मुंबईचे जे लॉ अँड ऑर्डर आहेत, देवेन भारती, हे सुद्धा आम्हाला त्या फ्रेम मध्ये दिसले आणि हे सुद्धा ते खार पोलीस स्टेशनला दिसले. आता लॉ अँड ऑर्डर मुंबईसाठी एवढी लॉ अँड ऑर्डर कदाचित 26-11च्याच वेळी एकत्र आले असते. 26 एखादा दहशतवादी हल्ला किंवा एखादा बॉम्ब ब्लास्ट आपण समजू शकतो, तर तपास करतात. एवढं करण्याची आवश्यकता नाही. आपण छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर या अतिशय गुंतागुंतीच्या मर्डर मिस्ट्रीतले कंगोरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरुषी तलवार प्रकरण सुद्धा मागे राहील, इतक्या प्रकारचं हे प्रकरण खुद्द मुंबईने दिलेलं आहे देशासाठी. ब्रेक नंतर थोडी त्याबद्दलची आणखी टोकदार चर्चा. पाहत राहा लक्षवेधी. जय महाराष्ट्र.